सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी मोची समाजाने राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे अशी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती। शहर मध्यमध्ये अनेक तरुणांच्या मनात जे राम मंदिर झालं 370 आठवले गेले, भाजपने दिलेले वचन सगळं पूर्ण केल्यामुळे आमच्या समाजातील तरुणांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे। त्या उत्साहापोटी आम्ही येणाऱ्या उद्या लोकसभा निवडणुकीत माननीय सन्माननीय रामभाऊ सातपुते भाजपचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आम्ही शहर मध्यमधून लीड देऊ। परंतु याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मोची समाजाचे अध्यक्ष हे देवेंद्र भंडारे असून ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। त्यांनी समाजातर्फे कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही अशी माहिती सोलापूरचे माजी महापौर संजय हेमगड्डी आणि दवाखान्यामधून देवेंद्र भंडारे यांनी दिली आहे। देवेंद्रजी भंडारे हे ॲडमिट झालेले आहेत। हे कळाला त्यांनी दिवसभर ह्या ठिकाणी सगळे निवडणुकीचे कामकाज सोडून त्यांनी त्यासाठी थांबून होते। आज भाजपचे लोक एक देशाच्या राजकारणामध्ये एखाद्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत असताना एखाद्या आजारी माणसाचं भांडवल करून एक घाणेरडं राजकारण त्यांनी या ठिकाणी करत आहेत। हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ आहे। कारण ज्यावेळेस कोणी असो परंतु त्यावेळेस एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी आजारी असेल त्याला त्या ठिकाणी एखादा दुश्मनी येऊन बघून जातो, पण त्याचं भांडवल त्या ठिकाणी तो करत नाही। परंतु हे भाजपचे हे घाणेरडे लोक घाणेरडे राजकारण करत आणि उमेदवार आणि त्यांच्याबरोबर असलेले शिवसेनेचे प्रवक्ता यांनी जो काही समाजामध्ये मेसेज पसरवलेला आहे की एवढे वर्ष त्यांनी राजकारणामध्ये ते पण ते काँग्रेसचे कोणी आलेले नाहीत, हे समाजाची दिशाभूल करत आहे। मी या माध्यमातून समाजाला आव्हान आणि विनंती करतो, अशा बिनबुडाच्या आरोपाकडे आपण लक्ष न देता आपल्या समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि जो भाजप सरकारने आश्वासन दिलेले आहे त्याचा आणून पाडण्यासाठी आपण येणाऱ्या उद्या 7 तारखेला समाजाचे सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी यांनी आपले उमेदवार प्रणितीताईंना लीडमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं 1 तारखेला 1:30 वाजता मला ॲडमिट करण्यात आलं। सध्या माझी प्रकृती बरी आहे आणि या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना जरी मी हॉस्पिटलमध्ये असेल तर मी सोलापूर शहरात तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोची समाजाच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान असेल की आपण पक्षाशी प्रामाणिक राहून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं या ठिकाणी मी आव्हान करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।